हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी माझा विकेंडचा व्लॉग आज एकदम सकाळी सकाळी लवकर चालू करते. कॉज आम्ही चाललो आहे बाहेर. आम्ही चाललो आहे बाहेर म्हणून मी एवढी रेडी वगैरे होऊन बसली आहे. मी तुम्हाला नंतर सांगेन की आम्ही कोणाबरोबर चाललो आहे, कुठे चाललो आहे. मी आणि मम्मी आम्ही दोघीही चाललो आहे. मी मगाशी रेडी होताना व्लॉग स्टार्ट करणार होती, पण खूप घाईघाई होत होती आणि मी झोपली नाही ॲक्च्युली. अख्खी रात्र एन्झायटी म्हणा किंवा एक्साइटमेंट म्हणा, मला असं होतं कुठे जायचं असलं की त्याच्या आदल्या तरी झोप नाहीत. आणि माझ्यामुळे मम्मी पण जागी होती. सो आम्ही असं झोपलो नाहीत आणि आम्ही खूप अर्ली मॉर्निंग उठून आता निघतो आहे फुल रेडी होऊन. सो या, मी सांगेन पुढे हळूहळू तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे, काय करतो आहे अँड ऑल. सो तोपर्यंत भेटू परत. का गेली माझ्या ब्लॉगमध्ये? तुला यायचं नाही का? आता तुमचे भाव वाढले का दोघांचे? आता मी फ्रीमध्ये नाही आहे दुसऱ्यांच्या ब्लॉगमध्ये. हो, पैसे पाहिजे. हो. किती? 1 लाख. बस, मी 1 करोड बोलणार होती. जाऊ दे. आम्ही डाऊन टू अर्थ आहोत. अंडरग्राऊंड आहात तुम्ही. हे असं का उभं आहे? नॉर्मल हो, नॉर्मल यायचं नाही ना ब्लॉगमध्ये. झालं. मिरर नाही आहे, माझा व्लॉग आहे. तुझा व्लॉग चालू आहे. व्हेरी गुड, कीप इट अप. काय? व्लॉग. आम्ही आता मॅकडॉनल्ड्स मध्ये खाल्लं आणि यशने एक एवढं बकवास ड्रिंक ऑर्डर केलेलं की त्याला मी नाही जाऊन केलं. कोक आणायला मी नाही लागला. केलं. एक्स्ट्रा पैसे देऊ. पाणी आहे गाडीत आहे आमच्याकडे पण. सगळ्यांचे मूड एवढे खराब आहेत सकाळी सकाळी उठून आल्यात म्हणून. आमचे नाही तर माझा तर अजिबात नाही. आपला पण नाही बाबा. म्हणून एवढा बकवास कोल्ड्रिंक ऑर्डर केला. लिटरली कप सिरप सारखं लागतंय. एक आहे कोणता तरी कूलर Berry मॅकडॉनल्ड्सचं. नका मागव, थर्ड क्लास आहे. हा, याच्या बोर्डवरनं काढून टाका. तेव्हा तिथे पण आहे बेरी कूलर. यू लिटरली कप सिरप. हा, कोणाला कप सिरप प्यायचं असेल ते बेरी कूलर प्या. हे दोघं पण बोलत होते की हे मी पकडणार. शेवटी आलंय माझ्याकडे पॅकेट. मी बोललोच नाही. मी आधीपासून बोललो मी नाही पकडणार. ज्याला पकडायचं त्याने पकडा. मी मला शेवटी ते माझ्या हातात आलंय. आम्ही आता चाललोय परत गाडीत बसून. खाऊन झालं आमचं मॅकडीमध्ये. अरे हा, तुला बसायचं आहे ना? खुशीत जात आहेत पण पुढे जाऊन त्यांना पण असंच बसून जायचं गाडी. काय मजा नाही येणार. बघू. मगाशी तसं का नाहीये. आता मी गाडी जाणार, झोपणार. पण होणार आहे. ते लोक एवढ्या खुशीत चाललेत ना, मला बघवत नाही. ह्याच्या चेहऱ्यावरचे हास्य दिसते ना, तुम्हाला दिसत नाही तसं? ह्याला दिसतंय ना, ह्याला दिसतंय. मला दिसतंय. म्हणजे जिथे की चाल बाज केली तर बाजीराव की तलवार. तू बाजीराव नाही आहेस यश. सांगतोय. तेच ना, त्यांना वाटत असेल किती रस्ता मस्त त्यांना मोकळा आहे. असं वाटत असणार पण की पुढे गेल्यावर त्यांना कळेल की स्पीड वर सगळे चाललंय. घरी जाणार, आता झोपणार, जेवणार मस्त. इकडे काय होतं आणि आम्हाला पण ट्रॅफिक Ew. हलत होतं. हॉर्न मारतो. येडे झालेत की कोण नाही पुढे तरी हॉर्न मारत बसले. एकटाच हॉर्न मारतोय. आणि जात पण नाही कुठे हॉर्न मारून. बापरे. ओके, मी मध्येच चालू केलं ना. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देते. कुठे पण रस्त्यावर बसू. मिनी तिरुपती. सध्या रस्त्यावरच आहोत. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देते. आम्ही आता लोणावळ्याच्या रोडवर आहोत. आमच्या साईडचा जाणारा रोड लोणावळ्याच्या साईडला खाली आहे. ट्रॅफिक होतं पण मुव्हिंग ट्रॅफिक होतं. आणि येतानाचा जो रोड आहे, आज सॅटर्डे तरी एवढा फुल पॅक आहे. अनइमॅजिनेबल पॅक आहे. 2-3 किलोमीटर गाड्या बंद करून लोक बाहेर येऊन गप्पा मारतात. 17 बस पण बंद आहे. 18 नाही, बस चालू होती. बस चालू आहे. हा का? आम्ही गाड्या मोजतोय जाताना की किती गाड्या बंद पडल्या. ते 17 गाड्या झाल्या. 17 पे 17. पब्लिक साईडला जाऊ का? इथेच राहायला लागेल. नको, जातानाचं ट्रॅफिक बघितलंयस ना, म्हणून मी मध्येच ब्लॉग चालू केला. यशला पण असं आता दुःख कसं होत होतं वातावरण झालंय? खूपच की बिचारे ते लोक एकदम मजेमध्ये घरी निघालेत आणि आता त्यांना माहिती नाही पुढे काय डिझास्टर आहे. गरम गरम चीज बॉल मिळाले ना खायला. माझी झोप झाली छोटूची. हे लोक मस्त प्लॅनिंग करत होते मला गाडीतच ठेवून तिरुपतीचं दर्शन करायला जायचं. तोपर्यंत मी मस्त. हे घ्या काय पाहिजे? पिझ्झा पाप. हे घे. पिझ्झा पाव जे एक्स्ट्रा कोणतरी मागवलं बघ ना फक्त.
त्याचा आता समाचार हात घेऊ. दुखला यार. म्हणजे हे ठेवा तुम्ही. ती आता वाजते भविष्य मला नाही झोडियाक ते प्रेडिक्शन. हा वाच काय पण वाच वाच वाच. माझं आता दुसरं कोण मीन मी आणि मीन यश आहे. कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे ती मीच आहे. हा राईटला ती येताना बघू शकतो आपण. ते बंद आहे, तिरुपती नसणार. आम्ही फायनली आलोय खरेदी करून घेतो. प्रति बालाजीच्या मंदिरात पुण्याजवळ. फायनली पोचलो आम्ही 4-5 तासानंतर. एकदम कडक ऊन आहे. बघू आता किती लाईन आहे किती नाही. हे लोक गप्पा मारतात. तसं गरम होत नाही. तुम्ही दोघे जाऊन ये ना. हा तुला पण जायचं ना? मंदिर. सो हे होतं बालाजी मंदिर आणि आमचं आत्ता दर्शन झालंय. आतमध्ये फोन वगैरे अलाउड नव्हते, सो आम्ही काय व्लॉग नाही केला किंवा फोन बाहेरच नाही काढला. आत्ता बाहेर येऊन बेसिकली आम्ही फोन बाहेर काढला. आणि इथे एवढी जमीन तापली आहे ना, एवढं कडक ऊन आहे की चालवत नाही आहे विदाऊट कार्पेट. सो चला आता नेक्स्ट स्टॉप दाखवते तुम्हाला कुठे चाललो आहे. पाहायला काय झाले बघू. भाजलेत ना पाय. आम्ही आता हा म्हणजे जेजुरीला आपला दुसरा पोहोचलोय. सौजू आहे ना ड्रायव्हिंग. हिला काही पडलीच नाही. माझं यशचं माझ्या मम्मीचं आमचं खाणं आलंच नाही. ही बघा मी काळा झालोय का जास्त? पुसते. आम्ही हे जाड झालेलं मागवलेलं मिसळ पाव. अरे थांब आमच्यासाठी शिवानी. भूक काय लागल्यावर वाटत कोणाची वाट नाही बघायची. यश आपण किती गरीब आहोत बघ. हे बघ. ती बघ. आणि आता मला जेजुरीला एक आली आणि असं करते. नाही मला एक पॉइंट आउट करायचंय. घ्या ना, घ्या ना. आधी ती बेस्ट फ्रेंडला भरवायची. आलं नाही की आता नवरा मिळालाय. आता नो बेस्ट फ्रेंड. हे बघ मग काय दिले. मग असं तिला पण बोलायला पडलेला लागतं. पाव दिला. मी पडलेले पाव संपवते फक्त बस. पहिला पडलेला पाव तू खाल्लाय विसरू नको. बोलल्यावर मग असं देतात. काय छान आहे का? म्हणजे चांगली तेल आहे. नाही जास्त तिखट नाही. काय नाव दुकानाचं? काहीतरी नाव आहे छान दुकानाचं. हा मस्त दुकान आहे. चांगलं आहे जेवण. दुकान नाही आजूबाजू बघून घ्या. हे दुकान नाही. मग वाण्याचं दुकान नाही. वाण्याचं हे दुकान बघा असतं. इकडे तुम्हाला दिसेल तर नंतर ट्रान्सलेट करून बघून घ्या. हा, तुम्ही धाबा बघा. आहे धाबा. पण मस्त जेवण आहे. आम्ही आता शेवभाजी मागवली खायची आहे, आहे. खायची फेवरेट. आहे. काय नाही. नाही मग मी हा पाव खायला तर- आम्ही इकडे जवळ एक हॉटेल बुक केलंय रात्री ओव्हरनाईट स्टे करायला. कारण की आता दुपार होऊन गेले. आम्ही फुल असं खाऊन घेतोय म्हणजे जेजुरीच्या पायऱ्या चढायला आम्हाला स्ट्रेंथ मिळेल. आणि यश हिला उचलणार आहे ऑल द वे अप. मी दाखवते तुम्हाला काय खायला करतोय. ते घालतोय. हो म्हणून त्याला आता खायला उचलू घालते. शकतो मी. उचलल्या 2 आधी पायऱ्या उचलायला. हलाल व्हायच्या आधी आम्ही त्याला खायला मी झोपलोय. देतोय. आतून मी झोपलेलो आहे. मी जागा नाही. पडू नको बस मी तिला वावरतोय घेऊन. फक्त. तसाच वावर 200 पायऱ्यावरती. खाली येताना ते उचलतो. पायऱ्या अरे त्या वरतून पायऱ्या उतरताना भीती वाटते. असं वाटतं आपण पडतो. आम्ही हाफ वे आलोय. आय डोंट नो किती पायऱ्या चढून आम्ही वरती आलोय जेजुरीला. पण आता आम्ही दमलोय. हे मम्मी तर बसली. खूप दम लागत होता. काकी पण एक हॉल घेत आहे. हे दोघं पण ब्लॉक करतात इकडे. मला समजत नाही नवीन लग्न झालेल्यांमध्ये इतकी स्ट्रेंथ कुठून येते. लग्नाचे 3-4 दिवसचे रिच्युअल्स केल्यानंतर इकडे एवढ्या पायऱ्या चढायचे. आय डोंट अंडरस्टँड. ती त्याला सांगते कानात मला अजून उचललं नाही आहे. मी ते टाकीन क्लिप उचलताना. कोणालाच घाम नाही येते पण इकडे जे लोक पण येतात फक्त आम्हीच असे स्वेट ड्रिप सगळीकडून. पूर्ण रुमाल ओला झालाय गरमीने. इतकं गरम होतं आणि लोक इथे मस्त कॅज्युअली वॉक करतायत. पायऱ्या चढतायत. मला समजत नाही आमच्यात फॉल्ट आहे की लोकांमध्ये फॉल्ट आहे. दुपारी आले सो आम्ही फायनली वरती पोहोचलोय. मंदिर
कसं वाटलं एवढ्या पायऱ्या चढून? मला पण वाटलं माझं जगलो होतं ना म्हणून त्रास झाला. ठीक आहे, आता ऊन पण कमी झालं. चल आता चल. सो आता आम्ही देवळात जातोय. आम्ही हे सगळं घेतलंय. ते लाईन केवढी आहे. नाही आहे, आम्ही बघून आलो. सो आम्ही चाललो आता देवळात अँड देवळातून जाऊन आल्यावर बोलू. आम्ही जस्ट आलोय आणि अवतार बघा देवळात जाऊन आलोय. भांडण पण केलं देवळात कारण की मॅनेजमेंट एवढी चांगली नाही. सो 2 भांडणं पण केल्यात. अवतार यांचे अवतार नाही आले. त्यांना कोणी मागवलंच नाहीये. हा असं का? आणि हे तू मला मागवले आता डोक्यावर. शिवानीचे पण केस. माझे बघू. सोड. वाटते ना नवी नवरी. माझा पूर्ण फोन माखलाय हळदीमध्ये. माझा पूर्ण हात हळदीचा, कपडे पण हळदीचे. आता आमचा खाली जायचा प्रवास चालू होणार आहे. मी आता शिवानीला बोलली लिंबू सरबत पिऊया का, आणि वी आर नॉट शुअर पाणी वगैरे कारण गाव आहे शेवटी. सो ती नको बोलली. नंतर मी हिला विचारलं मग काय करायचं, म्हणजे तिला पण इच्छा होते. कुठे प्यायचं लिंबू सरबत? 50 रुपयाला. खाली कुठेतरी रेस्टॉरंट असते इथे एक हॉटेल नाहीये प्रॉपर, साधे घरगुती टाईप्स आहेत. आणि हिला या रेस्टॉरंट मधलं लिंबू पाणी पाहिजे. हा तर आपण त्यांना सांगू की आम्ही एक बिस्लरी विकत घेतो, त्याच्यात तुम्ही त्याच्यात लिंबू पाणी बनवून द्या. आपण लिंबू पण घेऊया खाली आणि 10 रुपयाची साखर. यश बघितला, दोघी गेलो असतो. थांब मम्मी. शिवानी यश 2 म्हाताऱ्यांना घेऊन चाललंय सेफली खाली आणि आमच्या दोघींचं वेगळंच चालू आहे. आणि त्यांच्याहून जास्त आम्ही धडपडतोय. आम्ही आतापर्यंत 2 वेळा पडायचे कोशिश झाली आमच्याकडून. आणि हे बघा सोनसाखळीवाले यांचं असं आहे, जिएंगे 7-7 मरेंगे 7-7. चला चला शिवानी पडणार हा. याला मिळालं क्रिकेट इकडे पण. मी आणि यश आम्ही एवढ्या लांबून चालत आलो गाडी घ्यायला. 15 मिनिट्स वॉक. आणि त्या साऊथ तिघी पूल, चंद्राच्या साऊथ पूल वरून नॉर्थ पूलला. एक्झॅक्टली. आणि त्या तिघी मस्त तिकडे बसलेत हवा खान. मला वाटलं हा केस आहे, काळ आहे माझा ए कपा. हा असं वाटतेच लागलंय काहीतरी. कोण ठोकलं काय? हा. शिवानी. मागे आहे ओ माय गॉड, व्हायलेन्स व्हायलन्स बाय वाईफ. डोमेस्टिक. माझे आयब्रो दिसतच नाहीत. आम्ही मगाशी त्याच्याजवळ हसत होतो, वरती हसलो ना की तुझे आयब्रो असे झाले. आणि आता आम्ही त्यांना घ्यायला जाणार. आमच्यासमोर एक मोठी मोठी बस अडकली आहे. निघेपर्यंत हळूहळू एखाद महिना होईल इकडेच. हो थंड होतं जरा. ओ माय गॉड. बघू मी दाखवते ते लोक कसे बसलेत तिकडे मस्त. हे बघा या इथे उभ्या होत बसलेल्या आणि आम्ही गाडी घेऊन आलोय. बघा बघा यांना. कसं वाटलं तुम्हाला? आम्ही दोघं बिचारे चालत चालत गेलेलो आणि कसं आणि तुम्ही बसलेले. आम्ही दोघं विचार इतक्या वेळ बसलो तुझी वाट बघत. तुझं लक्षच नव्हतं. तुम्हाला कसं वाटलं? इकडे ज्या हॉटेलमध्ये आता जेवायला आलोय तिथे हे मस्त मासे आहेत. सगळ्यांना भूक लागलेली, थकलेले मासे बघून सगळे उभे राहिले तिकडे. हा असे काय करतो काय माहिती, पण क्यूट आहे. हे लोक घरच्या कपड्यांवर आले एवढ्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये. आम्हाला वाटलं ना साधं असेल, पण ॲम्बियन्सनी तर चांगलं वाटतंय. आम्ही आता इथे गोकुळमध्ये आलोय जेवायला, जेजुरीचा. मी रिव्ह्यू विचारायच्या आधी तिच्या तोंडातून वरते निघालं. एवढं मस्त आहे. खूप छान आहे. बाजरीची भाकरी खूप टेस्ट. आणि 10 मिनिटावर आहे, मंदिरापासून 10 मिनिटं. हो ॲक्च्युली वॉकेबल डिस्टन्स पण तुम्ही बोलू शकतात. 2 किलोमीटर्स. हां 2 किलोमीटर्स. काय काय मागवलेलं आपण? आणि पण नाकाला व्हेज अंगारी, व्हेज कोल्हापुरी, रोटी, चपाती, भाकरी आणि सगळं मस्त आहे. काहीच डिसअपॉइंटिंग कमी जास्त. मसाला पापड ते पण मस्त होते. 2 सेकंडमध्ये आम्ही संपवले आल्यावर. कोणाला जेवायची इच्छा नव्हती निघताना हॉटेलमधून. सगळे असं बोलले थोडंसं खाऊ, पण इकडे आल्यावर जेवण टेस्ट केल्यावर
हायली रेकमेंडेड गाईज. जर तुम्ही जेजुरीला आलात तर गोकुळ हॉटेल नक्की ट्राय करा. जवळच आहे, तुम्हाला दिसेल पण आय थिंक जाताना. हे ऑन द वे लागतं. हो, ॲम्बियन्स खूप पीसफुल आहे. एकदम ऑथेंटिक वेमध्ये जेवण बनवतं. तुम्हाला किचन आय थिंक बाहेरून ना दिसतं. खूप ऑथेंटिक वेमध्ये बनवतात. मला अंगारा जास्त आवडतो. नाकला खाज येते म्हणजे काय नाही, पण खूप मस्त जेवण आहे. ते तू अंगारा खाल्ला ना म्हणून होतं. जेवल्यावर भेटूया आपण. लेट मी कॉन्सन्ट्रेट. आणि काय करणार तू ऍप्स वरती? यश आहे ना, बाय कर. प्रेग्नेंट वाली बाय गाईज, बाय. ही पांढरी क्यूट आहे. वाटते मला का? ती वाली हा. बोलत असतील शी इज नॉट हे लोक बोलत असतील बरं हायवे. पान बनवायची सर्व्हिसेस होती. तर काकीला पान खायचं त्याचं मी बनवून देते. हे मी तोडलं थोडंसं. हे पान बघून विचार करते ठाण्याला जाऊन टपरी घाली. मी पान बनवायला. खाऊन बघ पहिले. काकींचं आहे फर्स्ट मान. लवंग पण टाकतात. अरे ते नाहीये एवढं. तुला देऊ? मशाला थंड. तू बसला काय येऊन? कसं आहे? नाही जमलं ना. मी खाते, माझी आई खायची ना टमाटर नाही, नाही जमलं. आणि याला फक्त दुसरं प्रो झाली आहे मी आता ह्याच्यात. काय नाही. बाकीच्या इथे असं लाईनीत उभे राहा. हो, MNC वाल्यांनी काढल्यावर हेच करणार आहे. छान बनव जरा. जे इतने पैसे में इतना ही मिलता है. ते जास्त टाकतो हे वाला काळ्याची चव कशी काय काय आहे? गोड आहे. गार्निश वरतून. पानामध्ये असतो ते. आणि हे असं नाही, दोन्ही बाजूने उभं घ्यायचं आणि मग त्याचा हे तो नाही जमा होत. जीजू मुख खोलो. सगळं मिक्स आहे. कात चुना सगळं मिक्स आहे. मुंह खोलो. नाही तर कात असेल ना तर कातलं. कैसा लगा मेरा पान? दाखवलं मी त्याला. कसं होतं? मजा आली. दोन बाटल्या